गणपती बाप्पा मोरया. तर आजचा जो व्हिडिओ आहे हा उत्तर पूजेचा आहे आणि ही पूजा जेव्हा आपण एखादी उत्सव साजरे करतो किंवा पूजा विधी संपन्न होते, तेव्हा ही शेवटची पूजा असते. ह्या पूजेच्या मार्फत आपण देवाला धन्यवाद देतो, की देवा तुम्ही आमच्याकडे आले, तुमचा आशीर्वाद आम्हाला दिला आणि एक घरात सकारात्मकता तुम्ही आणली आणि तुमच्या येण्याने जसं मन सगळ्यांचं प्रसन्न करून टाकलं, याची आपण कृतज्ञता देवाला जशी व्यक्त करत असतो, त्यासाठी आपण ही उत्तर पूजा करत असतो. तर जसं की आपल्याला माहीतच आहे, की 10 दिवस बाप्पा आपल्या प्रत्येकाच्या घरी विराजमान होते आणि 10 दिवस इतके लवकर निघून गेले, की आपल्याला देखील कळलं नाही. त्या मोठ्या जड अंतकरणाने आपल्याला बाप्पाला अ, निरोप द्यायचा असतो दरवर्षी. तर उत्तर पूजेला सुद्धा आपण बाप्पाची पूजा करून, तसेच बाप्पाला मोदकाचा नैवेद्य दाखवून, तसंच आपले अ, वरण, भात, भाजी याचा नैवेद्य आपण बाप्पाला दाखवतो आणि पूर्ण विधिवत पद्धतीने आपण बाप्पाला निरोप देत असतो आणि त्यासाठीच ही उत्तर पूजा केली जाते. हे देव आगणाराया, आपली पूजा कशी करावी, कोणता उपचार केव्हा कसा व्हावा हे मला समजत नाही. मी आपल्या चरणांचा दास आहे. जे आधी कोणी झाले असेल ते पूर्ण करून घ्या. माझ्या तसंच माझ्या मुलाबाळांच्या हातून घडलेल्या अपराधांची क्षमा करून सहपरिवार माझे रक्षण करा. सर्वस्व मी आपला दास आहे. माझ्या सर्व संकटांचा परिहार करून माझ्या उद्योगधंद्यातील भासणाऱ्या अडचणी दूर करून त्यात मला यश लाभ व्हावा आणि प्रतिवर्षी असेच आनंदाने येऊन आमची हातून सेवा करून घ्यावी. मला यश लाभ व्हावा आणि प्रतिवर्षी असेच आनंदाने येऊन आमची हातून सेवा करून घ्यावी. अधिक काय सांगू, माझा सर्व भाव आपण जाणता आहात. कृपा दृष्टी ठेवा हीच प्रार्थना. मंगल मूर्ती मोरया. आणि मग सगळे पूजाविधी झाल्यानंतर वेळ होती ती बाप्पाला निरोप देण्याची. तर बाप्पाच्या विसर्जनासाठी गेलो. अक्षरशः मन इतकं भरून आलं, अश्रू अनावर होत होते. पण बाप्पाला लवकरच पुढच्या वर्षी बोलवण्यासाठी निरोप देणं तर होतंच. तर नंतर बाप्पाचं विसर्जन केलं आणि मग घरी परतलो. बाप्पाला हीच विनंती आहे, की काही चुकलं असेल तर क्षमा असावी आणि बाप्पा तुझा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी असाच असू दे.